एकेकाळी एका राज्यात एक शहाणा राजा होता. त्याला शांततेचा खरा अर्थ समजून घ्यायचा होता. एके दिवशी त्याने आपल्या राज्यात एक मोठी स्पर्धा जाहीर केली. शांततेचे सर्वोत्तम चित्र काढा, राजा म्हणाला. सर्वात अर्थपूर्ण चित्राला मोठे बक्षीस मिळेल. राज्यातील अनेक चित्रकार पुढे आले आणि त्यांनी आपापली चित्रे सादर केली. पहिल्या चित्रात एक शांत तलाव दाखवला होता. उंच डोंगरांनी वेढलेला तलाव अगदी आरशासारखा स्थिर होता आणि आकाश स्वच्छ व निळे होते. सगळ्यांनी ते चित्र पाहून कौतुक केले आणि म्हणाले, हीच खरी शांतता आहे. दुसरे चित्र मात्र वेगळे होते. त्यात एक प्रचंड धबधबा खडकांवर कोसळताना दाखवला होता. आकाशात काळे ढग होते आणि जोरदार पाऊस पडत होता. सुरुवातीला लोक गोंधळले. ही शांतता कशी असू शकते, ते विचार करू लागले. पण राजाने नीट पाहिले. त्या धबधब्याच्या मागे खडकाच्या छोट्याशा फटीत एका छोट्या पक्ष्याने आपले घरटे बांधले होते. त्या पक्षी शांतपणे बसला होता. भोवती कितीही गोंधळ असला तरी तो सुरक्षित आणि निर्धास्त होता. राजा हसला आणि त्याने दुसऱ्या चित्राला विजेता घोषित केले. तो म्हणाला, खरी शांतता म्हणजे आवाज किंवा अडचणी नसणे नव्हे. कठीण परिस्थितीतही शांत आणि आनंदी राहणे हीच खरी शांतता आहे. नीती मॉरल. शांतता आपल्या आत असते. जीवनात कितीही गोंधळ असला तरी शांत राहायला शिका.